आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई उप अधीक्षकांकडे दिला जातोय। परळी पोलीस ठाण्याच्या ऐवजी पोलीस उप अधीक्षक आता या प्रकरणाचा तपास करतील। 14 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झालाय। आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि आमदार सुरेश धस यांनी कालच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना निवेदन दिलेलं होतं आणि यानंतर आता अंबाजोगाईच्या डीवायएसपींकडे या प्रकरणाचा तपास वर्ग होतोय। कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतायत। कृष्णा, महादेव मुंडे यांचा 14 महिन्यांपूर्वी परळीमध्ये खून झालेला होता। भर तहसीलच्या समोर खून झाला। मात्र 14 महिने उलटून या प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आलं। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये 4 पोलीस अधिकारी बदलले, 2 एसपी बदलले, तरी देखील यश आलं नाही असा आक्षेप महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि मेहुण्याने घेतलेला होता। सुरेश धसाने देखील काल या सगळ्या प्रकरण गंभीर असून या वाल्मिक कराड यांच्या मुलाच्या आजूबाजूला या खुनातील आरोपी असल्याचा आक्षेप देखील घेतलेला होता आणि त्यामुळे त्यांनी काल एक निवेदन दिलेलं होतं। आणि ज्यावेळी खून झाला त्यावेळी 150 पेक्षा अधिक कॉल या ठिकाणी पोलिसांना गेलेला होते असं देखील त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे या तपास एलसीबी कडे वर्ग करावा अशी त्यांची मागणी होती। मात्र त्याहीपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास दिला आहे आणि यापुढील महादेव मुंडे खून प्रकरणातील तपास अंबाजोगाईचे डीवायएसपी करतील। अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।